धन्यवाद रसिको, धन्यवाद रसिको. महाराष्ट्राची आन बान शान म्हणजेच अस्सल मराठमोळी लावणी. साधारण 13व्या शतकात लावणीच्या पाऊलखुणा आढळतात, परंतु उत्तर पेशवाईच्या काळात खरं तर लावणी उदयाला आली. सुरुवातीला लावणी बैठ्या स्वरूपात सादर होऊ लागली, कालांतराने लावणी खड्या स्वरूपात सादर होऊ लागली आणि मराठी चित्रपटांद्वारे लावणी जनाजनात रुजली, मनामनात रुजली. आणि आज लावणी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण हिंदुस्थानची, संपूर्ण भारतवर्षाची लाडकी लोककला बनलेली आहे. म्हणूनच म्हणतो रसिक हो की परक्यापेक्षा पाहुणी बरी, बायकोपेक्षा मेवणी बरी. क्या बात आहे. परक्यापेक्षा पाहुणी बरी, बायकोपेक्षा मेवणी बरी आणि वेस्टर्न पेक्षा अस्सल मराठमोळी लावणी बरी. रसिको, या सोहळ्यात पहिली मानाची बैठकीची लावणी सादर करण्यासाठी ज्या कलावतीला, ज्या लावण्यवतीला या रंगमंचावर मी आमंत्रित करतोय, तिच्याबद्दल असं म्हटलं जातं की ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकून घेतलं सारं. रसिको, ही कलावती, ही लावण्यवती म्हणजेच आमच्या या सोहळ्याच्या प्रस्तुतकर्त्या, सिनेतारका, लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत. रसिको, आपल्या तरबेज अदाकारीने, आपल्या पदलालित्याने, आपल्या मंजुळा आवाजाने तिने लावणी या लोककलेचं नाव महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण हिंदुस्थानभर रोशन केलं. आणि इथेच ती थांबली नाही, तर लावणी या लोककलेला तिने 7 समुद्रापलीकडेही एक वेगळी उंची, एक वेगळा दर्जा, एक वेगळं वैशिष्ट्य मिळवून दिलं. रसिको, तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात या रंगमंचावर आपण स्वागत करूया महाराष्ट्राची लाडकी लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत हिचं, तिचं या रंगमंचावर स्वागत करताना मी फक्त एवढंच म्हणेन की ये जमी ढूंढती है, ये आसमां ढूंढता है, सितारों के संग ये सारा कारवां ढूंढता है. ये जमी ढूंढती है, ये आसमां ढूंढता है, सितारों के संग ये सारा कारवां ढूंढता है. और आप कहाँ छुपी है अर्चना सावंत जी, आपको ये सारा जहां ढूंढता है. तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात